वसईमध्ये रेस्टिंगचा काळा बाजार करणारे 3 दुकानं जी आहेत तहसीलदारांनी सील केली। आदिशक्ती महिला बचत गट, श्रमिक महिला बचत गट आणि जगदंबा महिला बचत गट ही दुकानं काल सील केली। यानंतर समाजामधून अनेक फोन आम्हाला आले आणि अनेक कमेंट्स देखील आमच्या बातमीवर आहेत की हे झालं ते योग्य झालं। अनेक लोकांच्या अशा देखील तक्रारी आहे की केवळ 2 ते 3 दिवस इथे राशन दिलं जातं, त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे। तर दुसरीकडे काल दुकानं सील केल्यानंतर आज वसईच्या तहसीलदारांच्या कर्मचाऱ्यांनी ही सील पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु हे दुकानदारांनी त्यांना साथ दिली नाही। दुकानदारांनी वास्तविक पाहता ते सील उघडताना तिथे उपस्थित राहायला पाहिजे होतं। अखेर तहसीलदार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी लॉक तोडलं, संपूर्ण दुकानाच्या आतमध्ये धान्याचा पंचनामा केला आणि नवीन लॉक लावून ते पुन्हा सील करण्यात आलेलं आहे। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे, जर रेशन दुकानदार काळा धंदा करत नाहीत तर पंचनामा वेळी तुम्ही उपस्थित का नव्हते, हा सवाल मोठा उपस्थित झालाय। कारण 3ही दुकानांचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदार विभागाचे कर्मचारी तिथे गेले होते, परंतु 3ही बचत गटाचे जे बचत गट चालवणाऱ्या महिला आहेत त्या घटनास्थळी नव्हत्या। मग त्या घटनास्थळी का नव्हत्या, म्हणजे कुठेतरी काळा बाजार आहे हे उघड दिसून येते। अखेर तहसीलदार कार्यालयाच्या लोकांनी जे आहेत की संपूर्ण लॉक तोडले, संपूर्ण गोण्यांचा पंचनामा केला, आतमध्ये किती माल आहे हा सगळा कागदावर उतरवला आणि पुन्हा नवीन लॉक लावून हे जे आहे दुकानं सील केलेली आहे। तर दुसरीकडे आता लवकरच तहसीलदार विभागाकडून माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार आहे। आता तक्रार देण्याचं काम सुरू आहे, रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल होऊ शकते। त्यामुळे नेमका गुन्हा कोणावर दाखल होतो आणि या संपूर्ण प्रक्रियेत कुठचा दुकान मालक हा धान्य विकत होता हे आता समोर येणार आहे। परंतु एकही दुकानदार आहे की या पंचनाम्यामुळे का उपस्थित झाला नाही हा मोठा सवाल उपस्थित झालेला आहे। वसई विरार परिसरात अशी हजारो अनेक रेस्टिंगची दुकानं आहेत, ही 3 दुकानं समोर आली। नालासोपारा आणि विरार परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर रेस्टिंगचा काळा बाजार सुरू आहे। तुमच्या परिसरात देखील जर रेस्टिंगचा काळा बाजार सुरू असेल तुम्ही आम्हाला संपर्क करा, कारण तो प्रत्येकाला रेशन मिळणं हा नागरिकाचा हक्क आहे आणि तहसीलदार कार्यालयाकडून रेशन येत असतं, मग रेशन मधल्यामध्ये गायब पुढे होतं हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। आज तहसीलदार कारवाई अशी झाली आहे, जगदंबा महिला बचत गट जे आहे दिवाणमान भागामधलं वसई पूर्व वेस्ट मधलं, त्याचा आज त्यांनी रात्री सील लावलं होतं दुकानाला। ते वारंवार कॉल करतात ते दुकानदारांना की तुम्ही या, आम्हाला तुमचा माल स्टॉक चेक करून कारवाई करायची। ते कुणी त्यांचा फोन उचलला नाही, शेवटी ताळा तोडावा लागला आमच्या समक्ष, आम्ही पंच असल्यामुळे। आतमध्ये जाऊन त्यांनी शहानिशा केली, जो 87 गोणींचा घोळ येत होता, जो गहाळ झाले त्या गाडीतून, ते संपूर्ण माल मुद्देमाल मिळालेला आहे दुकानामध्ये, त्याची नोंद झालेली आहे। त्याचा पंचनामा व्यवस्थितपणे अन्न पुरवठा खात्याने केलेला आहे व्यवस्थितपणे। आणि बाकी जी दुकान आहेत आदिशक्ती, महालक्ष्मी, श्रमिक, आनंद जयस्वाल आणि एक दुकान आहे जे 5वं दुकान जे आहे त्यांचं 3 दुकान ते आदिशक्ती आणि श्रमिक हे सील झालेलं आहे जगदंबा सोबत। बाकींचे पंचनामा झालेत, सगळे रिपोर्ट त्यांनी बरोबर प्रॉपर आहे ना सरांनी जे SI आहेत भागवत सोनार यांनी खूप सुंदर पद्धतीने कॉपरेट करून हे रिपोर्ट आहे ना सबमिट केले आहेत माणिकपूर पोलीस स्टेशनला। आणि माणिकपूर पोलीस स्टेशन जे आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव त्यांनी सुद्धा ही कारवाई एकदम मनापासून कारवाई केलेली आहे। राहुल रोडवेज ज्या गाडीमुळे हा संपूर्ण गोंधळ झाला आणि ज्या गाडीतून संपूर्ण माल काढला गेला विदाउट एनी परमिशन, विदाउट एनी अग्रीमेंट और विदाउट एनी लेटर, त्या गाडीवरतीही कारवाई करायचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। आणि आता पण असं सोनार साहेबांनी आणि जाधव साहेबांनी कंबाईन जे ऑपरेशन व्यवस्थितपणे केलेलं आहे, अपेक्षा आहे ती पुढे जाऊन तपासही प्रॉपर करतील। आता पण त्याच्या संपूर्ण कारवाईबद्दल मला सॅटिस्फॅक्शन आहे, मी समाधानी आहे आणि पुढे अपेक्षा करते की जाधव साहेब आणि सोनार साहेब हे जे कंबाईन ऑपरेशन केलं ते एंड पर्यंत ह्याचा कोण आहे सूत्रधार, आतापर्यंत जे नाव येतं असं प्रथमदर्शी जे नाव येत आहे, जे पोलीस स्टेशनला इथून तिथून फोन आणत आहे, कुणी आनंद जयस्वाल आहे ज्याचं दुकानाचा आहे माल होता या गाडीमध्ये, तो आनंद जयस्वालच ह्या सगळ्यांना कुठून ना कुठून कसे तर प्रेशर करताय। व कुठल्याही गोष्टीला न जुमानता शासकीय अधिकारी आणि प्रशासन आपलं काम चोखपणे करत आहे।